हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 23 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. काव्य स्टडी करत असते. कॉटवर पार्थ झोपलेला असतो आणि जोरजोरात घोरत असतो. काव्याला डिस्टर्ब होत असते. काव्य जोरात आवाज येते. देशमुख मुद्दाम करतायत का? नक्कीच मुद्दाम करताय. मी बोलल्यावर बरं घोरण्याचा आवाज वाढवतो. नक्कीच मुद्दाम करताय. घोड्याचा आवाज आहे की रणगाड्याचा आवाज आहे? 10 वाजले तरी अजून घोरायचं यांना. मी बसली सकाळपासून अभ्यास करत नाही. मी आता त्यांना शांत होऊन दाखवतेच. काव्य उठते आणि पार्थकडे जाते आणि बोलते, देशमुख घोरू नका. काव्य बोलते, घोरू नका, अभ्यास करता येत नाहीये, मला डिस्टर्ब होत आहे. तेव्हा काव्य एक नोटबुक घेते, त्याची पुंगळी बनवते आणि जोरात पार्थच्या कानात ओरडते, देशमुख. तेव्हा पार्थ गडबडीत उठतो आणि बोलतो, प्रेझेंट सर, प्रेझेंट. तेव्हा काव्य बोलते, काय? तेव्हा काव्य बोलते, परेड चालू आहे इथे, काय चाललं आहे? तेव्हा पार्थ बोलतो, कुठे काय चाललं आहे? तेव्हा काव्य बोलते, तुमचं घोरणं चाललं आहे. जोरजोरात घोरत होतात तुम्ही. भारतातले टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहात ना? तेव्हा पार्थ बोलतो, मग आर्किटेक्ट काय घोरू शकत नाही का? मी जास्त घोरत होता, कळलं? आणि घोरण्याची कॉम्पिटिशन लावली ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही टॉपर असणार. तेव्हा पार्थ हसतो. पार्थ बोलतो, थँक्यू थँक्यू. तेव्हा काव्य बोलते, काय हसतायत? तुमची कौतुक नाही करत आहे मी. तेव्हा पार्थ बोलतो, करा ना कौतुक. करा, शिका थोडं कौतुक करायला. जाऊ दे, आज क्लासला काही सुट्टी घेत आहेत का? तेव्हा काव्य बोलते, मी क्लासला सुट्टी घेत नाही, मला सुट्टी आहे आणि तरीसुद्धा मी घरी असून सकाळपासून मी अभ्यास करते. तेव्हा पार्थ बोलतो, व्हेरी गुड. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही एवढं मनावर घेतलं आहे, मला पार्किंगमध्ये एक जागा रिकामी करावं लागेल. तेव्हा काव्य बोलते, का? तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही एवढा अभ्यास करताय, उद्या कलेक्टर व्हाल, मग तुमची लाल दिव्याची गाडी येईल, पार्किंगमध्ये जागा असायला पाहिजे ना. एक मिनिट, तुमची लाल दिव्याची गाडी आल्यावर तुम्ही या गरिबाच्या गाडीत बसणारच नाही. तेव्हा पार्थ बोलतो, पण हरकत नाही, बायको कलेक्टर असल्यावर नवऱ्याला तहसीलदार असल्याचं फील तरी येईल ना, हो की नाही? तेवढ्यात पार्थला फोन येतो. पार्थ बोलतो, कोण एवढ्या सकाळ सकाळ फोन करतंय? तेव्हा काव्य बोलते, घड्याळात 10 वाजले हे सांगायला तुमचे शिंदे सर कॉल करत असतील. तेव्हा पार्थ बोलतो, अहो 10 वाजले, तुम्ही मला उठवलं कसं नाही? तेव्हा काव्य बोलते, मी कसं उठवू तुम्हाला? तुम्ही मला सांगितलं तरी का? तुम्ही सांगितलं होतं का तुम्हाला लवकर ऑफिसला जायचं आहे, तुमची मीटिंग आहे? बोलला होतात का? नाही ना. आणि रात्रभर असं तोंड उघडं करून घोरत बसला आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, कसला तो? तुम्ही पहाटेपासून अभ्यास करतायत तर मला उठवलं असतं ना, तुमचा अभ्यासही झाला असता आणि माझी मीटिंगही झाली असती. फार वाईट कलेक्टर आहात तुम्ही. तुमची पार्किंगची जागा कॅन्सल. तेव्हा काव्य बोलते, अहो माझी पार्किंगची जागा कॅन्सल ठेवा, उचला ना आधी फोन. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही थांबलात तर उचलेल ना. तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि बोलतो की, शिंदे, मी आज ऑफिसला येणार नाही आहे, वर्क फ्रॉम होम करतो मी. पार्थ गेल्यावर काव्य त्याची अंथरूण आवरता असताना बोलते की, अरे देवा, कोणी केलं यांना आर्किटेक्ट? तेव्हा काव्य बघते की, अरे मी का आवडते यांचा पसारा? पार्थ देशमुखांचं ब्लँकेट. पार्थ देशमुख बघतील काय करायचं ते. मी माझ्या अभ्यासावर फोकस करते. तुझे 10चे 10 बोट तुपात आहेत. तेव्हा रम्या बोलते, रोज आज नाही आई, आता रोजच माझं चांगलं होणार आहे. आता मी त्या काव्याची बॅड मॉर्निंग करेल. तेव्हा वसू बोलते, नक्की करशील, मला खात्री आहे रम्या. तेव्हा वसू बोलते, तुला खरं सांगू, तुझा आत्ताचा अवतार बघून मला असं वाटतंय ना रम्या, तू एका TV सिरियलची वॅम्प आहेस, टीव्हीला आग लावणारी. तेव्हा रम्या बोलते, नाही आई, आत्ता ही फक्त आग लावणारी रम्या नाही, वणवा पेटवणारी रम्या आहे आणि लवकरच मी काव्याच्या आयुष्यामध्ये तो वणवा पेटवणार आहे. त्याचा असा भडका उडेल ना की तिची बहीण नंदिनीसुद्धा तो वणवा विझवू शकणार नाही. आधी मी काव्याकडून तिचं ध्येय हिसकावून घेणार आहे, मग तिची बहीण. टाण्याखाली न मारता सुद्धा वळ कसे उठतात ते दाखवून देईल मी त्या नंदिनीला. इकडे किचनमध्ये नंदिनी डोसे बनवत असते. तेवढ्यात मानिनी येते. गुड मॉर्निंग नंदिनी. अरे वा, डोसे. प्रत्येक सासूला ना अशी सून मिळायला हवी, सासूच्या मनातलं ओळखणारी. तेव्हा नंदिनी बोलते, मी तुमच्या मनातलं कसं ओळखणार? तेव्हा मांडणी बोलते, अगं काल आपण ज्या देवळात गेलो होतो ना, त्या देवळाच्या बाहेर एक अण्णा डोसे विकतो. मी आणि विक्रम गेलो ना तर आम्ही बरीच वेळात अण्णांच्या हातचा डोसा खाल्लाच पाहिजे आम्ही. नंदिनी नाराज असते. माणी तिच्याशी बोलतच असते. तेव्हा नंदिनी बोलते, पण मी तुमच्या मनातलं कसं ओळखलं हे मला कळलं नाही. तेव्हा मांडणी बोलते, अगं असं काय करते नंदिनी, आपण काल मंदिरात गेलो होतो ना, तेव्हा तिथे डोसा बघितला आणि त्या डोस्याचा घमघमाट सुटला होता, पण आपण काही खाल्ला नाही. जीवाची काळजी होती म्हणून आपण लवकर घरी आलो, पण तू आज डोसी बनवतेस. तेव्हा नंदिनी बोलते, अच्छा असं. पण नंदिनी शांत असते. तेव्हा मांडणी बोलते, नंदिनी एक विचारू का? तेव्हा मांडणी बोलते, आजकाल मला घरातलं बदलल्यासारखं वाटतंय. फार्म हाऊसवर तुम्ही गेलात आणि तिथून आलात, पण कोणीच कोणाशी बोलत नाही असं वाटतंय.
कोणी पूर्वीसारखं वागत नाही. काव्या गप्प गप्प असते आणि तूही बराच वेळा उदास असते. मिथून भाऊजीसुद्धा उदास असतात. कोडे सोडवताना सुद्धा मला एकही प्रश्न विचारत नाही. जीवा त्याचं तर काही वेगळंच सुरू असतं. एकटा पार्थ मात्र नॉर्मल आहे. हे बघ नंदिनी, काही खुपतंय का तुझ्या मनात? हे बघ, काही असेल तर बोल ना. काही विचारायचं असेल तर विचार. तेव्हा नंदिनी बोलते खरंच विचारू? तेव्हा मानिनी बोलते विचार. तेव्हा नंदिनी बोलते खेळात वजीर राहिलाच नाही तरी राजाला घेऊन बुद्धिबळाचा खेळ खेळू शकतो. इकडे मिथून जीवावर चिडत असतो की काय खेळ लावलायस जीवा तू स्वतःशी, नंदिनीशी, काव्याशी. तुझं मन आहे ना एकदम, तुला फार्मासवर समजावून सांगितलं तरी तुला कळत नाही. तुझं मन आहे ना कुत्र्याच्या शेपटीसारखं झालं आहे. किती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी वाकडंच. आधी फोडायचं आणि नंतर जोडायचं. तेव्हा जीवा बोलतो मी तुला किती वेळा सांगितलं आहे, मी फोडलेलं नाही आहे, नंदिनीकडनं तुटलं आहे. तेव्हा मिथून बोलतो अरे जीवा, हे नाही जोडलं जाणार. फुटलेलं गिफ्ट आणि तुटलेलं मन कधीही जोडलं जात नाही. मुळात मी म्हणतो आपण जोडण्याचा प्रयत्न का करायचा? तेव्हा मिथून बोलतो तुला काही दोघी बहिणी पाहिजेत का तुझ्या आयुष्यात? तुला कोणाचा तरी एकाचा त्याग करावा लागेल. जेव्हा मूवीमध्ये कसं असतं, एक हिरोईन असते एखाद्या हिरोच्या कुशीत आणि दुसरी जाते म्हणून तिचा पण हात धरतो, तसे नाही असतं रे. हे रिअल लाईफमध्ये असं नसतं. आपलं जग वेगळं आहे रे, तू समजून घे. मी म्हणतो काव्य पाहिजे कशाला तुला कसं कळत नाही? ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, पार्थ देशमुखची बायको आहे. हे बघ, तुला असं वाटत असेल ना तुझ्या मनात काव्या नाही आहे, चल देवासमोर जा, शपथ घे, बोल की काव्या माझ्या मनात नाही. खोटं बोलेल तर माझी जीभ झडेल. बोल. अरे काय बोलतो, काय वागतो? एवढा चांगला पोरगा, तू एवढी चांगली नंदिनीसारखी बायको मिळाली तुला. एक नंदिनी मानिनीला विचारत असते की खेळ सुरू राहू शकतो का? तेव्हा मानिनी बोलते हो, खेळ सुरू राहू शकतो. जेव्हा राजा बाहेर पडला घरातून तेव्हा खेळ सुरू राहू शकत नाही, पण वजीर जर का बाहेर पडला तरीही खेळ सुरू राहू शकतो. राजा जिंकूही शकतो. तेव्हा नंदिनी बोलते बरोबर बोललात तुम्ही, राजा खेळ खेळू शकतो, पण राजा जर का बाहेर पडला तर वजिरासाठीही खेळ संपला. तेव्हा नंदिनी विचारात पडते. तेव्हा मानिनी बोलते नंदिनी काय झालं आहे? तेव्हा नंदिनी बोलते काही नाही आई, खेळ संपला आहे. तेव्हा मिथून इकडे जीवाला बोलत असतो अरे बोल ना, कधी संपवणार हा खेळ? संपव बाबा एकदाचा. तेव्हा जीवा बोलतो असं एका महिन्यात संपणार आहे? वर्षभराचं प्रेम असं एका महिन्यात संपवून टाकू? अरे आठवणी आहेत ना, त्या पुसायला वेळ लागेल. असं कसं लगेच संपवेल? प्रयत्न करतोय, माहिती आहे ना तुला, मूव ऑन होतोय मी. तुलाच मी फार्म हाऊसवर सगळे गिफ्ट जाळून टाकायला सांगितले होते, जाळलेस ना तू. आता हा हँडमोल पडला, मलाच आठवण आली. तो बघून वेळ लागेल ना यार, वेळ द्या ना थोडा. मला माहिती मी नंदिनीशी चुकीचं वागतोय, त्यासाठी मी तिला सॉरी म्हणेल. तुम्हाला ना काव्याचं दुःख दिसतंय, नंदिनीचं दुःख दिसतंय, तिला होणारा त्रास दिसतोय, पण मला होणारा त्रास तो कोणालाच दिसत नाही आहे. वेळ द्या ना मला. तेव्हा मिथून बोलतो एवढ्या कशाला वतवाया करतोय? तुझं आणि काव्याचं प्रेम जगासमोर आणण्यासाठी की तुझं आणि काव्याचं प्रेम कायमचं विझवण्यासाठी? तेव्हा जीवा बोलतो मला फक्त इतकंच कळतं आहे की काव्याला अजून त्रास होता कामा नये, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आम्हा दोघांपुढे ना नंदिनीला त्रास होता कामा नये. कारण मला माहिती आहे ज्या वर्षभरात काव्याने जितकं प्रेम माझ्यावर केलं आहे त्याहीपेक्षा जास्त नंदिनीने आत्ता माझ्यावर केलं आहे, आणि तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत मी आत्ता. मी ना मधल्यामध्ये अडकलो आहे. काय करू ना काहीच कळत नाही मला. माझी अवस्था ना या हँडबॉलच्या तुकड्यांप्रमाणे झाली आहे. रोज माझ्या मनाचे तुकडे होतात आणि ते दिसत मात्र कुणालाच नाही. मिथून मानिनीवर येतो तेव्हा मानिनी त्याला चहा देते. तेव्हा मिथून बोलतो बहिणी काय फक्कड चहा झाला आहे. तेवढ्यात तिथे रम्या येत असते. तेव्हा मिथून बोलतो अजून एक घोट घेतो आणि बघतो कोणी केला आहे, तो ओळखतो. तेवढ्यात मिथून बोलतो की नंदिनीने केलं आहे ना. तेव्हा रम्या बोलते गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग मामी. तेव्हा मानिनी बोलते की रम्या आज काय एवढं की एवढी खुश दिसते? तेव्हा रम्या बोलते की सगळं मनासारखं व्हायला लागलं ना की मज्जा येते मला. मग मिथून बोलतो रम्या नेमकं काय व्हायला लागले तुझ्या मनासारखं, कशाची मज्जा येते? तेव्हा रम्या थोडी दचकते आणि बोलते ऑफिसमध्ये छान मीटिंग होत आहेत, क्लायंट्सचे चांगले रिस्पॉन्स येत आहेत म्हणून मज्जा येते म्हणायचं असं होतं मला. तेव्हा मानिनी बोलते नक्की ना? तेव्हा रम्या बोलते हो मामी, असं का विचारतेस तू मला? तेव्हा मानिनी बोलते की आजकाल कोणाच्या मनात काय चालू आहे हे कळेना असं झालं आहे मला. तेव्हा रम्या बोलते काय झालं आहे मामी, तुला कोणी काही बोललं का किंवा तुझ्यापासून काही लपवलं आहे असं झालं का तुला? तेव्हा मानिनी बोलते रम्या या सगळ्यात तू नकोच पडूस. रम्या जायला निघते तेव्हा काव्य येते. तेव्हा रम्या बोलत असते की पार्थ आला की लगेच आम्ही निघू. तेव्हा काव्य बोलते पार्थ येणार नाही आहेत. तेव्हा रम्या काव्यापाशी जाते आणि बोलते आता तू ठरवणार आहेस का पार्थ कुठे येणार आहेत आणि कुठे नाहीत? अगं ऑफिसला जायचं आहे आम्हाला, खूप काम असतं आम्हाला तिथे. तेव्हा काव्य बोलते माहिती आहे मला, आणि मुळात पार्थने काय करायचं काय नाही करायचं हे मी का ठरवू? त्यांनी जस्ट मला एक रिक्वेस्ट केली तुम्ही बाहेर जा आणि रम्याला निरोप द्या. तो निरोप द्यायला आली मी. ते जस्ट उठलेत आणि अजून त्यांची अंघोळ पण नाही झाली. तेव्हा रम्या ओरडते काय?
तेव्हा काव्या बोलते काय काय झालं आहे. त्यांनी जस्ट तुझ्यासाठी निरोप दिला आहे की तू पुढे हो आणि धर्माधिकाऱ्यांसोबत मीटिंग सुरू कर. तेव्हा रम्या बोलते हो, पण त्या मीटिंगला पार्थने हवं असणं गरजेचं आहे. तेव्हा काव्य पटकन बोलते त्यांनी हेही सांगितलं होतं ऑनलाईन ती मीटिंग अटेंड करतील. तेव्हा मानिनी बोलते काव्या कसं काय का उशिरा उठला. तेव्हा काव्य बोलते मलाही काही आयडिया नाही आहे काकू जनरली, पण ॲक्च्युली काल रात्री त्यांनी माझ्यासाठी कॉफी केली होती. मी अभ्यास करत बसली होती. मी काही नाही प्यायली ती कॉफी. मी माझी कॉफी त्यांनाच प्यायला दिली होती. मी पण झालं उलटं. 2 कप कॉफी पिऊन ते डाराडोर झोपले होते आणि मी रात्रभर अभ्यास करत होती. तेव्हा रम्याला खूप चिड येते. ती मनात बोलते शी माझा प्लॅन सगळा फसला. मला वाटलं होतं की सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल. तेवढ्यात मानिनी रम्याकडे बघते. रम्या सावध होते. तेव्हा मानिनी बोलते काय कसला एवढा विचार करतेस. ऑफिसला जायला उशीर होत होता ना तुला. आता पार्थ येत नसलं तरी तुलाच जायला लागेल ना ऑफिसला. तेव्हा मानिनी बोलते काव्याला मी हा पार्थसाठी चहा केला होता, तू घेशील त्याला वेळ होईल तर. तेव्हा काव्या बोलते नाही काकू मला थोडी कॉफी प्यायची होती, मी करते माझ्यासाठी कॉफी. तेव्हा मानिनी बोलते नाही मी करते ना तुझ्यासाठी कॉफी. तू एक काम करतेस का हा चहा निदान जीवाला तरी दे. तेव्हा काव्य थोडीशी शांत होते आणि मिथूनही थोडासा दचकतो. तेव्हा मानिनी बोलते काय गं चहा जीवाला देतेस का प्लीज. काव्य बोलते मी. तेव्हा मानिनी बोलते हो. तेव्हा मिथून बोलतो वहिनी मी एक काम करतो ना, मी देतो जीवाला चहा. तेव्हा मानिनी बोलते तुमचं काय तुम्ही चहा पितायत ना, सांगा तुम्ही देईल काव्या. वहिनी मी लगेच देऊन येतो ना. तेव्हा मानिनी बोलते मिथून भाऊजी एवढं काही नाही आहे काव्या देशील. मानिनी काव्याच्या हातात चहाचा कप ठेवते. काव्य त्या कपाकडे बघते. काव्याला रडायला येतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.